मी काय करतेय? कुठे चाललंय माझं आयुष्य? मला काहीच कळत नव्हतं. मी 1 महिना असंच चालवला. झोप, उठ, स्क्रोल कर, त्याच ओव्हर थिंकिंगच्या लूपमध्ये फसायचं आणि स्वतःशी खोटं बोलायचं, की हां, ठीक आहे, चाललंय ते चालू द्या. नंतर मला असं वाटायला लागलं, की मी आळशी आहे, मी काही करूच शकत नाही, माझी कॅपॅसिटीच नाही आहे, माझं ते सामर्थ्यच नाही आहे कुठली गोष्ट करण्याचं. सगळ्या गोष्टी नीट लक्षात घेतल्यानंतर मला कळालं, की मी आळशी नाही आहे. मी एका चुकीच्या गोष्टीत अडकलेले आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच 7 गोष्टी सांगणार आहे, ज्यातून मी बाहेर पडले. पण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी एक गोष्ट आपण क्लिअर करून घ्या. एखाद्या गोष्टीच्या मुळात गेलं ना, की आपल्याला कळतं, की काय सुरू आहे आपल्या आयुष्यात. तर आपण आळशी खरं तर नसतोच. आपण आळशी नाही आहे, तुम्ही आळशी नाही आहात, मी आळशी नाही आहे. आपल्याला आळशी बनवतं आपला फोन. हे जे डबळं आपण रोज घेऊन फिरतो ते आपल्याला आळशी बनवतं. त्या Instagramच्या स्टोऱ्या, पोस्ट जे आपण सतत स्क्रोल करत असतो, आपल्याला आळशी बनवतात. ती डोपामिन रिलीज, जी सतत कुठली रील पाहिली आणि आपल्याला हसू आलं, वाव किती छान, असं झटपट हिट भेटतं डोपामिनचा आणि आपल्याला खूप आनंद होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मुळात आळशी बनवतात. एक गोष्ट लक्षात घ्या, 20 वर्षाआधी कोणीच एवढं आळशी नव्हतं. तुमच्या हातात 20 वर्षाआधी ते एक छोटंसं बॉक्स नव्हतं, ज्याच्यात प्रत्येक 2 सेकंदाला नोटिफिकेशन येतं, प्रत्येक 5 मिनिटाला रील येते आणि तुम्हाला बघून लगेच वाटतं, अरे वा. तुमच्या हे जे डोपामिन सिस्टीमसोबत आहे ना, कोणी खेळायला होतं नाही 20 वर्षा पहिले आणि आता ते आहे. मग आपल्याला ह्याच्या सोल्युशन कळणं गरजेचं आहे. म्हणून वळूया पहिल्या स्टेपवर. पहिली गोष्ट जी समजून घेण्याची गरज आहे, तिला आपण म्हणतो ॲक्टिव्हेशन बॅरियर. आता हे असं एखादे काम करणं अवघड नसतं, त्या कामाची सुरुवात करणं अवघड असतं. उदाहरणार्थ, तुम्हाला वर्कआउट करायचं आहे, जिममध्ये जायचं आहे, तुम्हाला तिथे 1 तास घालवायचा आहे, पण हे अवघड आहे का? नाही, हे सोपं आहे. केव्हा? तिथे पोहोचल्यावर. मग अवघड काय? तिथे जायचा निर्णय घेणं अवघड आहे, तिथे पोहोचणं अवघड आहे, आपल्या घरातून बाहेर निघणं अवघड आहे, रेडी होऊन शूज घालणं अवघड आहे. ह्या सगळ्या गोष्टी अवघड आहे. कारण तुमचा जो ब्रेन आहे ना, तो सर्व्हायवल मेकॅनिझममध्ये चालतो. तुमची आत्ताची जी परिस्थिती आहे, तुम्ही आता कुठलं शेड्यूल फॉलो करता किंवा आता जे काही करत असाल तुमच्या आयुष्यात, त्या विपरीत तुम्ही काहीतरी करायला गेलं तर ते लगेच रेजिस्ट करतो. नको हे नको करायला, अरे नको, हे काहीतरी वेगळं दिसतंय, रिस्की वाटतंय, फेल झालो तर. म्हणून तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की कुठलीही नवीन गोष्ट आपल्याला करायची असली तर आपल्याला कायम भीती वाटत असते. समजा तुम्ही एखादी गोष्ट ठरवली किंवा एखादी गोल सेट केला, की चला उद्यापासून ना आता आपण 2 तास वर्कआउट करूया किंवा ह्या महिनाभर आपण काहीतरी हेल्दी खाऊया. तर तुमचा ब्रेन काय करतो माहिती आहे? लगेच तुम्हाला म्हणतो, अरे नाही ना, मला नाही करायचं, मला पडून राहायला आवडतं छान बेडवर मस्तपैकी. आणि मग हेच कारण आहे, तुम्ही सुरुवातच करत नाही आणि हेच तुमचे बॅरियर आहेत, जे तुम्हाला सतत कोणतीही गोष्ट करायला थांबवत असतं. तर मग काय करायचं? आता आपण प्रॉब्लेम समजून घेतली, तर सोल्युशन काय आहे याच्यामागे? तर मी इंटरनेटवर खूप सुंदर कन्सेप्ट ऐकली, ज्याला म्हणतात लोअर द बार्स. ह्याचा अर्थ काय होतो? आपले एक्सपेक्टेशन इथे असतं. आपल्याला वर्कआउट करायला जायचं आहे जिमला रोज 1 तास. तर आपली एक्सपेक्टेशन काय असतं स्टार्टिंगला? जायचं, उद्यापासून सुरू करायचं, डायरेक्ट जिमला जायचं. पण आपल्या ब्रेनसाठी ते शक्य आहे का? नाही. त्याच्यासाठी काय आहे ते? शॉक. एक मोठा शॉक, की आजचं शेड्यूल छान मी पडलेली आहे आणि उद्या लगेच उठून लगेच जिमला जायचं. तर आपली जी इथली एक्सपेक्टेशन असते ना, ती थोडी खाली करायची. म्हणजे इथून सुरू करायचं आणि इथून मग हळूहळू ही जी आपली एक्सपेक्टेशन आहे, इथे रीच आउट करायचं. सिम्पल आहे. 1 बाय 1 समजून घेऊया. पहिली स्टेप काय करायची? उठायचं, शूज घालायचे, 2 मिनटं बसून राहायचं, परत जायचं. दुसऱ्या दिवशी उठायचं, शूज टाय करायचे, उभं व्हायचं, 2 मिनटं उभं राहायचं, पुन्हा बसायचं, परत यायचं. तिसऱ्या दिवशी उठायचं, शूज घालायचे, घराच्या बाहेर पडायचं, 5 मिनटं छान वॉक करून परत यायचं. चौथ्या दिवशी उठायचं, शूज घालायचे, घराच्या बाहेर पडायचं, वॉक करायचं. जिथे पण तुम्ही वॉक करत आहे तिथे जमलं तर एखादी पुशअपसुद्धा करायचं. जर तुम्हाला नसेल करायचं पुशअप, तर नुसतं एक मस्त वॉक करून यायचं. 5 ते 10 मिनटं वॉक करायचं, घरी यायचं.
आता हे काम कसं करतं, तर तुमचं जे डोपामिन सिस्टीम आहे ना, ते छोट्या छोट्या विन्सला खूप आनंदित होतं, की वाव, मी हे केलं, मी आज शूज घातले म्हणजे मी करू शकते. तर तुमच्या आतमधले जे डाऊट्स आहे ना, ते ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे क्लिअर होतं, की हां, मी हे करू शकतो, तर मी जिमलासुद्धा जाऊ शकतो, मी हे करू शकतो, मी घराच्या बाहेरसुद्धा पडू शकतो, मी हे करू शकतो, तर मग मी हे दुसरी गोष्ट जी मी ठरवली आहे तीसुद्धा करू शकतो. तर पहिल्या दिवशी छोटा विन, दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीचं जे केलेलं आहे ते ॲडअप करून अजून छोटीशी गोष्ट करायची. तिसऱ्या दिवशी जे 2 दिवस तुम्ही केलेलं आहे ते पुन्हा ॲडअप करून पुन्हा करायचं. तर असे छोटे छोटे विन कलेक्ट करून तुम्ही फायनली तुमचं जे ड्रीम आहे किंवा तुम्ही जे एक्सपेक्ट करताय की रोज जिम करायचं, ते तुम्ही अचीव्ह करू शकाल. दुसरं, रिच्युअल्स. आता एखाद्या गोष्टीची ना रूटीन नाही ठेवायची, त्याचं रिच्युअल बनवायचं. एखाद्या गोष्टीची रिच्युअल कसा बनवायचं, सकाळी उठायचं आहे, जिमला जायचं, तर उठल्याबरोबर आधी योगा मॅट घ्यायची आपले रेडी व्हायचं जिमसाठी, आपलं आवडतं फिक्स एक गाणं ठरवायचं, तेच गाणं लावायचं रोज आणि घराच्या बाहेर पडायचं. सिम्पल आहे, रोज हेच फॉलो करायचं आणि कुठल्याच त्याच्यात कन्फ्युजन ॲड नाही करायचं, आज जाऊ की नको हे हां अजिबात काहीच करायचं नाही, एवढंच करायचं. हेच रिच्युअल फॉलो करायचं. ह्या ठरवलेल्या मी गोष्टी जर का केल्या तर माझ्या ब्रेनला लगेच कळेल की अरे आता वर्कआउट होणार आहे आणि त्याला शॉक नाही बसणार की काय करते ही आज. तिसरं, डोपामिन रिसेट. तुमचा फोन तुम्हाला दर 5 सेकंदाला नवीन डोपामिन हिट देतं. नोटिफिकेशन, रील, मेसेज, लाईक्स, कमेंट, एका सेकंदाला तुम्ही म्हणजे लिटरली व्हिडिओही मला बनवायचं असलं तर लोकांचं अटेन्शन स्पॅन लक्षात ठेवून मला व्हिडिओ बनावं लागतं, कारण लोकांचं अटेन्शन स्पॅन एवढं कमी झालेलं आहे ना की मला 3 सेकंदात त्यांना ग्रॅप करून ह्या व्हिडिओमध्ये आणावं लागतं, कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप उपयोगाचा आहे. एवढं तुम्ही विचार करा की तुमचं अटेन्शन किती कमी झालेलं आहे त्यामुळे, आणि हे तुम्हाला किती नुकसान देणार आहे पुढे जाऊन. आणि जर तुम्ही हे असंच करत राहाल तर तुमचं डोपामिन सिस्टीम नम होऊन जाईल. रिअल काम जसं की विचार करणं, लिहिणं, एखाद्या गोष्टीबद्दल प्लॅन करणं, ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला डोपामिन देतं, पण हळूहळू देतं. हे सगळं करताना सुरुवातीला वाटतं की हे खूप बोरिंग आहे, चल ना फोन घेते. मी पण हेच करते. मी काय करत असले की लगेच माझ्या 2 मिनटात डोक्यात येतं की चल ना फोन घेते, थोडं स्क्रोल करते, काहीच होणार आहे नाही. पण तुम्ही त्याच सायकलमध्ये पुन्हा फसता. तुमचं जे महत्त्वाचं काम आहे किंवा ज्या गोष्टी तुम्हाला उपयोगात येणार आहे त्या करणं तुम्ही साईडला ठेवून तुम्ही पुन्हा त्याच डोपामिन हिटकडे पळत राहता. तर ह्यावर उपाय काय? 24 तास डोपामिन डिटॉक्स. तर 24 तास फोन नाही, कुठली स्क्रोलिंग नाही, कुठल्याच प्रकारचं बॅकग्राऊंड म्युझिक नाही, जंक फूड नाही, कुठलं चीप डोपामिन 24 तास बंद ठेवायचं. आता हे पॉसिबल आहे का? तसं आपण करायला गेलो तर सगळंच पॉसिबल आहे, पण मी तुमच्या ब्रेनला शॉक नाही देणार. आपण काय करायचं, 7 ते 8 तास आपल्या झोपण्यात जातो, 16 तास उरतात आपल्याकडे. मग ऑफिसला वगैरे तुम्ही जात असाल तर तुमचे नोटिफिकेशन, मेसेजेस वगैरे फोनवर येत असेल, तेवढा तुम्ही अर्धा तास फोनला हात लावू शकता. असं सेट करून घ्या. तुम्ही जनरली ऑब्झर्व कराल तर संध्याकाळपर्यंत आपली एनर्जी अशी ड्रेन आउट होऊन जाते. तर जेव्हा तुमची एनर्जी ड्रेन आउट होऊन जाईल त्यावेळेस तुम्ही फोन घ्या. हा जो मधला वेळ आहे ना, तुम्ही जेव्हा फोनचा वापर नाही करणार तेव्हा तुम्हाला लिहिणं इंटरेस्टिंग वाटेल. तुम्हाला ह्या ज्या बोरिंग गोष्टी आहे त्याच्यामध्ये असं नाही वाटणार की हे काय करते, किती बोरिंग आहे यार ही. नाही, ते तुम्हाला एक गिफ्टसारखं वाटेल की वाव यार, मला हे पण येतं यार, मला कलरिंग करायला किती आवडायचं, पण आजकाल लगेच 2 सेकंदात फोन हातात येतो तर मी माझं कलरिंग करायला विसरले, मी पेंटिंग करायला विसरले, माझं स्केचिंग किती छान होतं मी ते करायला विसरले, मला डान्स करायला आवडायचं मी तेही करायला विसरले. कशामुळे झालं हे सगळं? तुमच्या चीप डोपॅमिनमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमचा ब्रेन रिसेट होईल, तुमचा डोपॅमिन सिस्टीम रिसेट होईल आणि नव्याने ते सेट होईल. चौथी स्टेप, ॲड फ्रिक्शन. आता एखाद्या गोष्टीमध्ये फ्रिक्शन ॲड करायचं म्हणजे काय करायचं? एखाद्या गोष्टीत जे सोपेपणा आहे ना तो अवघड करून टाकायचा, ज्याच्यात फ्रिक्शन ॲड करायचं, म्हणजे आपल्याला काहीतरी काम करावं लागेल तेव्हाच ती गोष्ट आपल्याला भेटेल. उदाहरणार्थ, तुमचा जो फोन आहे तो दुसऱ्या खोलीत ठेवायचा. तुम्ही काम करताना फोन जवळ ठेवायचा नाही, म्हणजे 5-5 मिनिटाला तुम्हाला जे फोन उघडून बघायची सवय आहे ना ते तुम्हाला करता येणार नाही. तुमचा डोपामिन सिस्टीम लगेच तुम्हाला म्हणेल उघड ना फोन थोडा,
मला बघायचं, उघड ना हे वाटणार नाही. हा छोटासा बदल आहे, पण खूप मोठा फरक देऊन जातो. तुम्हाला फोन बघायचा असेल ना, तर तुम्हाला चालत तिथपर्यंत जावं लागेल दुसऱ्या खोलीत. म्हणजे काय केलं तुम्ही, फ्रिक्शन ॲड केलं. तुम्हाला इझी जी गोष्ट होती ना, जी जवळ होती, ते अवघड झाली. तुम्हाला जावं लागेल. तुमच्या डोक्यात येईल की खरंच गरज आहे का? मग तुमचा ब्रेन तुम्हाला सांगेल, नाही सध्या नाही हात लावला तरी चालेल, आपण आपलं काम आधी पूर्ण करूया. 5वी स्टेप, 5 मिनिट रूल. तुम्हाला जर का कुठलीही मोठी गोष्ट करायची असेल ना, तर 5 मिनिटाची कमिटमेंट करा. 5 मिनिटं मी लिहिणार, 5 मिनिटं मी वर्कआउट करणार. आणि सुरुवात केल्यावर काय होतं माहिती आहे, आपण ती 5 मिनिटं जी गोष्ट करत असतो, ती 5 मिनिटाच्या पुढे न्यायला आपल्याला सोपं जातं. आणि तुमचा ब्रेनसुद्धा मान्य करतो की 5 मिनिटं तर काहीच नाही आहे, करूया ना. मी तुम्हाला प्रॉमिस करते की 10 पैकी 9 वेळा तुम्ही 5 मिनिटापेक्षा जास्त ती गोष्ट कराल. 6वी स्टेप्स, रिवॉर्ड युअर एफर्ट्स. आपण कायम काय करतो, रिझल्ट आला ना की स्वतःला रिवॉर्ड करतो किंवा स्वतःचं कौतुक करतो. पण तुमचे जे रोजचे एफर्ट्स आहेत ना, तुम्ही रोज जे प्रयत्न करताय तो रिझल्ट यायसाठी, त्याला सुद्धा अप्रिशिएट करा, रिवॉर्ड द्या. तुमचं एखादी काम पूर्ण झालं, सेलिब्रेट करा. छोटासा वॉक घ्या, दीर्घ श्वास घ्या किंवा एखादी ओळ वहीत लिहा. येस, मी हे केलं आहे, करून दाखवलं आहे. मी आजचा जो टास्क ठरवला होता तो मी कंप्लीट केला आहे. तुमचं जे ब्रेन आहे ना, ते छोट्या छोट्या गोष्टींना, छोट्या छोट्या यशाला सेलिब्रेट करायला बघतो. आणि जेव्हा तुम्ही हे सेलिब्रेट करता ना, तेव्हा त्याला खूप आनंद होतो बरं का. आणि मग त्याला असं वाटतं की हो, अजून करायला पाहिजे. म्हणजे आज एक टास्क पूर्ण केला, तुम्ही स्वतःला रिवॉर्ड केलं. उद्या एक टास्क पूर्ण केला, पुन्हा स्वतःला रिवॉर्ड केला. सतत स्वतःला काहीतरी रिवॉर्ड करताय. तुमच्या ब्रेनला ही गोष्ट खूप आवडते आणि तो एकदम जोमाने कामाला लागतो. 7वी आणि शेवटची गोष्ट, प्रोटेक्ट युअर आवर्स. दिवसाचा पहिला तास आणि शेवटचा तास सांभाळून ठेवा. सकाळी आपण उठलो, फोनला हात लावायचा नाही. दिवसाचा पहिला तास मेडिटेशन करा, जर्नल लिहा, एखादं पुस्तक वाचा किंवा वर्कआउट करा. ह्या सगळ्या गोष्टी नाही करायचं असेल तर मस्तपैकी चहा बनवा, चहा घ्या आणि स्वतःसोबत बसा. पण फोन हातात घ्यायचा नाही. रात्रीसुद्धा झोपण्याच्या 1 तासा अगोदर फोन बाजूला ठेवायचा. हा खूप छोटा बदल आहे, पण तुमचा पूर्ण दिवस बदलून टाकते. व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्टी सांगायची आहे की हे सगळं जे आहे, तुमचं डोपामिन सिस्टीम जे आता सेट झालेलं आहे, तुमचं ब्रेन जसं वर्क करतं आहे, हे सगळं मॅनिप्युलेट केलेले आहे. तुमचं डोपामिन चोरलं जात आहे, तुमचं फोकस कमी करण्यात येत आहे. ही मोठी जी इंडस्ट्री आहे, तुमचं अटेन्शन चोरण्यासाठीच काम करते आहे. पण तुमच्याकडे ती पॉवर आहे. तुम्ही तुमचा दिवस बदलू शकता. फक्त एक छोटी स्टेप, आणि तीच एक छोटी स्टेप घेऊन तुमचं एक मोठं गोल पूर्ण होऊ शकतं. तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही असाइनमेंट, होमवर्क किंवा टास्क देणार आहे, जे तुम्ही तुमच्या घरी बसून करू शकता. ते असाइनमेंट्स आणि ते टास्क प्रॅक्टिकली पॉसिबल आहे, तर ते तुम्ही करा, म्हणजे तुमच्या आयुष्यात चेंजेस येईल. तर आजचा टास्क असा आहे की कुठलीही एक तुमची वाईट सवय निवडा. मग ते जंक फूड खाणं असू दे, स्क्रोलिंग करणं असू दे, किंवा रात्रीपर्यंत मोबाईल पाहणं किंवा लवकर न झोपणं असू दे, ती निवडा. स्क्रीनवर मी तुमचं असाइनमेंट लिहून देते. ते असाइनमेंट तुम्हाला पुढच्या 7 दिवस करायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या वीकमध्ये ते फॉलो करायचं आहे. आणि नेक्स्ट माझा जो व्हिडिओ येईल ना, त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही ते होमवर्क, असाइनमेंट किंवा टास्क पूर्ण केलं की नाही. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, बाय.